तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि एकदम प्रॉपर कटोरीचा जो शेप आहे तर तो आलेला आहे बघू शकता। 34 साईज आहे आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे आपण डायरेक्ट करणार आहोत अस्तरवरती। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीचे जे कटिंग आहे डायरेक्ट अस्तरवरती करू शकता। तर अस्तर मी घेतलेला आहे 1 मीटर, कारण डायरेक्ट आपण अस्तरवरती कटिंग करणार आहोत तर त्यामुळे आपल्याला जे अस्तर आहे थोडं आपल्याला एक्स्ट्रा लागतं। सो मी 34 साईजात इथं जे आहे कटिंग करणार आहे आणि अस्तर मी इथं 1 मीटर घेतलेला आहे। तर आता आपण हे मेजरमेंट बघूयात आणि डायरेक्ट आपण मेजरमेंट जे आहे अस्तरवरती टाकणार आहोत। आता सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तर ती घ्यायची आहे। तर आता आपला मेन पीस आहे तो बघू शकता साडीमधला आहे, काठपदर साडीमधला। आता ब्लाऊजची जी पूर्ण उंची होती तर ती 13 इंच होती, तर त्याच्यामध्ये आपण फक्त 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे। तर 14 इंच आपण पूर्ण उंची घेतली। 34 साईजला जे शोल्डर आहे आपण घ्यायचं आहे 5 इंच आणि मुंडा जो आहे आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। तर हे बघू शकता 34 साईजला मी जे शोल्डर आहे 5 इंच घेतलं। त्याच्यानंतर मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। आता छातीचं प्रॉपर आपल्याला इथं माप घ्यायचं आहे 8.5 इंच। तर 34 साईजचा चौथा जो भाग येतो तो 8.5 इंच येतो। तर प्रॉपर इथं आपण छातीचं माप 8.5 इंच घेतलं। त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन ॲड करायचं। कमर जे आहे 6.5 इंच आहे, कमरेमध्ये सुद्धा 2 इंचची मार्जिन आहे तर ते ॲड करायचं। आता पूर्ण उंची जी आहे तर तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही पूर्ण उंची जास्त घेऊ शकता। बाकीचे मेजरमेंट आहे सेम तुम्ही तुमच्यासाठी 34 साईजसाठी वापरू शकता किंवा तुमच्या कस्टमरसाठी जर तुम्हाला कटोरीचं माप माहिती नसेल किंवा गळा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचा, तुम्ही सेम मेजरमेंट ठेवून जे आहे तुम्ही तुमचं जे ब्लाऊज आहे रेडी करू शकता। आता हे बघा मी कमर घेतली, त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन ॲड करून घेतलं। आता हा आपण बॅक पार्ट कट करत आहोत तर त्यामुळे मुंड्याचा मी शेप जो आहे 1.5 इंचावरती घेतलेला आहे आणि जी गळ्याची रुंदी आहे तर मी ती 2 इंचावरती घेतलेली आहे। तर तुम्हाला जर शोल्डरची पट्टी आणखी कमी हवी असेल तर तुम्ही 2.25 इंच गळा रुंदी जी आहे घेऊ शकता। त्याच्यानंतर जितका तुम्हाला गळा बॅक साईडला डीप हवा आहे तितका तुम्ही हा घ्यायचा आहे। तर आता हे बघा मी बॅक पार्ट इथं कट करत आहे। एकदम सिंपल असा मी इथं बॅक पार्ट जो आहे काढलेला आहे। आता हे अस्तरवरती आपलं जे कटिंग आहे बॅक पार्टचं झालेलं आहे। तर आता बरोबर अपोजिट साईडला आपण काय करायचं आहे, हा जो आपला बॅकचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। खाली आपल्याला 1 इंच कापड जे आहे सोडायचं आहे। त्याच्यानंतर जसं आहे तसा बॅक पार्ट जो आहे आपण तो मार्किंग करून घ्यायचा। तर हे बघा आहे तसे मी इथं बॅक जो आपला पार्ट होता तर तो आहे तसा इथं मार्किंग करून घेतला। त्याच्यानंतर आता आपण फ्रंट मुंड्याला जो आहे शेप द्यायचा आहे 1 इंचावरती। फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला 1 इंचावरती द्यायचा असतो आणि बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा असतो तो 1.5 इंचावरती। तर अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे मुंड्याचा। आता आपण क्रॉस पट्टी घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी जी आहे 3 आणि 2.5 इंच मी घेतलेली आहे। आता पहिल्यांदा मी इथे एक स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करून घेणार, त्याच्यानंतर थोडासा इथं कर्व शेप मी देणार आहे क्रॉस पट्टीला। आता कटोरी जी आहे मी 5 इंच घेतलेली आहे, पण तुमचं छातीचं पोर्शन अजून कमी असेल, थोडंसं कमी असेल तर तुम्ही 4.5 किंवा 4.25 जी कटोरी आहे तर ती घेऊ शकता। तर मी 5 इंचावरती कटोरीचं मार्किंग केलेलं आहे। तर एक कस्टमरचं ब्लाऊज आहे, पण काय होतं की छातीचं माप जरी 34 जरी असलं तरी छातीचं जे पोर्शन आहे तर ती कमी असतं 34 साईजला। सो तुम्ही 4.5 किंवा 4.25 सुद्धा घेऊ शकता। आता पुढचा गळा मी घेतलेला आहे 6.5 इंच। त्याच्यानंतर कटोरीच्या मार्किंगवरती आपण एक स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करायची। त्याच्यानंतर गळ्याच्या साईडला एक क्रॉसमध्ये इथं लाईन आपण मार्किंग करून घ्यायची आहे आणि एकदम सिंपल असा कटोरीला जो आहे आपल्याला शेप द्यायचा आहे। तर तुम्हाला अंदाजे कटोरीला शेप द्यायची गरज नाही। इथे बघू शकता बॉटमला सुद्धा मी आपलं जे 1/2 इंच आहे क्रॉस पट्टीला आपण शिलाई मार्जिन नंतर वाढवतो तेच मी शिलाई मार्जिन जे आहे खाली वाढवलेलं आहे क्रॉस पट्टीला। आणि अशा पद्धतीने आपला जो फ्रंट पार्ट आहे आपण कटिंग करून घ्यायचा आहे अस्तरवरती। तर आता हे बघा आपले सगळे जे पार्ट्स आहेत फ्रंट आणि बॅकचे कटिंग करून झालेले आहेत। आता आपण कटोरी जी आहे तर ती काढणार आहोत दुसऱ्या पार्टमध्ये अस्तरमध्ये। तर सगळ्यात तर आधी आपण आहे तशी इथं कटोरी जी आहे ठेवायची आहे आणि ती तुम्ही बघू शकता की कपड्यावरती आपण कशा पद्धतीने ठेवलेली आहे। कटोरी नेहमी अस्तरवरती ठेवताना ती क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायची आहे। दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलं, वरती मी 1/2 इंच घेतलं आणि बरोबर जो खाली आपला सेंटर आहे बॉटमला तिथं सुद्धा मी 1/2 इंच घेतलेला आहे। तर मोठ्या मापाला मी 1/2 इंच वाढवतो आणि लहान मापाला मी तिथं 1/2 इंच घेतो
आता हे बघा आपण कटोरी पण वाढवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आपण जी आपली स्लीव्ज आहे तर ती कटिंग करायची आहे। आता स्लीव्ज जी आहे 5 इंच आहे, 5 + 1 त्याच्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे। तर 6 इंच मी घेतलेली आहे। त्याच्यानंतर छातीचा आपला प्रॉपर जो माप आहे तर ते टाकायचं आहे। तर 8.5 इंच आपलं प्रॉपर माप येतं। त्याच्यानंतर अर्धा इंच आपण त्याच्यामध्ये वाढवायचं आहे। 3 इंच खाली शेपसाठी आपल्याला घ्यायचं आहे बाहीमध्ये, 2 इंच आत मार्जिनसाठी घ्यायचे आहे आणि क्रॉसमध्ये आपल्याला अशी एक लाईन मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर 1.5 इंचाचे आपल्याला 3 पॉईंट काढायचे आहेत। माप लहान आहे त्यामुळे मी 1.5 इंचाचे 3 पॉईंट काढलेले आहेत। जर मोठं माप असेल तर तुम्ही 2-2 इंचाचे पॉईंट काढू शकता। बॉटमला आपण काय करायचं आहे, आपली जितकी हात रुंदी आहे तितकं माप घ्यायचं। त्याच्यानंतर 2 इंच त्याच्यामध्ये सुद्धा आपण मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तर बघू शकता की आपण जी स्लीव्ज आहे नेहमीप्रमाणे कट करत असतो या पद्धतीनेच। आता आपलं जे अस्तरवरचं कटिंग होतं ते पूर्ण झालेलं आहे। आता आपण मेन कापडावरती हे जे कटिंग आहे तर ते करणार आहोत। आता सगळ्यात आधी इथं मी आपली जी स्लीव्ज आहे तर ती कटिंग करायची आहे। तर या ब्लाऊज पीसला दोन्ही साईडला काट होते। सो एक जो काट आहे मी बॅक साईडला वापरलेला आहे आणि एक जो आपला काट आहे तर तो बाहीसाठी आपण वापरायचा आहे। तर याच्यामध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवायचं नाही। जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसंच आपण मेन कापडावरती ठेवून हे कट करायचं आहे। आणि ज्यावेळी आपण मेन कापडावरती कटोरी ठेवत असतो तर त्यावेळी सुद्धा ती क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायची आहे। जी आपण मेन कापडावरती कटोरी सरळ न ठेवता ती आपण जशी क्रॉसमध्ये कटिंग केलेली आहे अस्तरवरती तशीच मेन कापडावरती सुद्धा ती क्रॉसमध्येच ठेवून आपल्याला कट करायची आहे। तरच कटोरी जी आहे अगदी व्यवस्थित बसते, शेप व्यवस्थित येतो, चपटी वगैरे अजिबात बसत नाही। तर तुम्ही त्या पद्धतीने जर कटोरी जी आहे कट केला तर ते बघा आपले जे पार्ट्स आहेत आपण सगळे असे कटिंग करून घ्यायचे आहेत फ्रंटचे। आता माझ्याकडे जे अस्तर आहे तर ते कमी होतं त्यामुळे मी सिंगलच क्रॉसपट्टी काढलेली आहे। पण जर तुमच्याकडे अस्तर असेल शिल्लक एक्स्ट्रा जर असेल तर तुम्ही डबल क्रॉसपट्टी सुद्धा काढू शकता, कारण डबल क्रॉसपट्टीचं सुद्धा फिनिशिंग जे आहे खूप छान येतं आणि मी तेच जास्त वापरतो। असं सिंगल न लावता डबल क्रॉसपट्टी जी आहे मी कटोरी ब्लाऊजला आणि 3 पीस प्रिन्सेस कटला सुद्धा वापरत असतो। सो जर तुमच्याकडे अस्तर कमी असेल तर तुम्ही सिंगल वापरू शकता, जर जास्त असेल अस्तर तर तुम्ही डबल वापरू शकता, डबल काढू शकता। जी आपली क्रॉसपट्टी आहे ती मेन कापडावरती आणि अस्तरवरती सुद्धा। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात इथे तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।